रुटीन सेट होत नाही ना, फक्त दुधू प्यायचं झोपायचं, दुधू प्यायचं झोपायचं असंच असतंय. बहीण पण थोडे झोपले, त्यांना पण म्हणजे बाळाच्या आईला पण रिकव्हरी जास्त पाहिजे, बरं असतंय रिकव्हरी झालं तर. ती पण आता झोपले, चला त्यांना उठूया चहा प्यायला. काय करायला रे सोनू? हॅपी बर्थडे काल झाला आणि विरू दादाचा. तो केक कोणी आणला? तुमच्या पप्पाने घेऊन आणला. तो कालचा केक पप्पाने घेऊन आणला, हा केक आई घेऊन आणली कुडतीची. अरे बाबा, तुमच्या पप्पाने घेऊन आणला. तू काय करायली ताई? चहा. मला पण दे, चिरमुरे आणूया. तिथं बसलेत बघा हे दोघं, विरांश आणि आर्यन. तो तर बाळाला उठत नाही. लहानपणी आम्ही चिरमुरे चहा भजे वगैरे खात असतो ना, तीच आठवण आली. आई म्हणाली चहा खारा आहे, चिरमुरे. चला चिरमुरे बघूया, कुठं बाहेर कुठं तरी बाळ जातंय काय त्यांना मी चिरमुरे हाणायला लावते. आणि आईनं चहा बनवलेली आहे. मला केक नको आई. केक बघा आर्यनला थोडा खाल्ला, खारा बघितला की त्याला आता केक नको, थोडासाच खाल्ला. ही बनवली चहा आईनं. दोघांनी पण टाकले चिरमुरे, हे सॉरी केक, आणि आता खारा घेतला. थांब बघतोय कोणतरी जाते का खारा बघायला. चिरमुरे पाठवायला मी बघितलं, इथं कोण पण बाळ दिसत नाही. शाळा तर बाळ आता आहे ना, तो झोपलेला आहे. चला, कुठला पण मुलगा किंवा मुलगी मला भेटली नाही, कारण ती शाळेतून आले असणार, फ्रेश होतात ते त्याच्यामुळे. आणि इकडं कसं आहे, गावाकडं सकाळी 10 ते 5 कडे असते शाळा, आणि तिथं आम्ही असतो ना, तिथं सकाळी 7 ते 2 असते शाळा. मग आता कुठलं पण आता नाही बाळा आले तर ती कंटाळतात, अभ्यास वगैरे करतात, कुठले मुलं खेळायला जातात, आणि मला तिथं कुठलं पण मुलगा किंवा मुलगी छोटी बाहेर दिसली पण नाही. चला म्हटलं. आणि एक मुलगाला मी छोटा विचारलं तर तो नाही म्हणाला, मी जाणार नाही म्हणाला. मग असं ते म्हटलं, ती पण कंटाळा हे ते करतात, म्हणून मी चिरमुरे घेऊन आल्या, साध्या शेंगा घेऊन आल्या. आणि इथं जवळच आहे ते शॉप, असं जाऊन गेला नाही, इथं जवळच आहे किराणी शॉप, तिथं जाऊन मी घेऊन आली. आता मी लसूण वगैरे कट करून घेते, आणि मिरची कट करून घेते, आणि कढीपत्ता आहे आमच्याकडे. चला तर मी कसं करते ते तुम्हाला दाखवतो. मी आहे ना मिरची थोड्या कमी प्रमाणामध्ये वापरणार आहे, कारण आमच्या म्हणजे विरांश खातो तसं, खरं आर्वीला ना जास्त मिरचीचं आवडत नाही. आणि परवा दिवशी पण केलेला मी, तो खूप छान झालेला. थोडे चिरमुरे कमी होते माझ्याकडे, मग तरी पण केलेले मस्त झालेला तो. म्हणून चला मला परत वेगळा करूया. आणि स्टोअर ठेव म्हणजे करून जरी कधी ठेवला तरी कधी कधी खाल्ला तरी छान असते. आणि तुम्हाला काय माहितीये, मिरची घालून करण्यापेक्षा जर लाल तिखट घालून जरी केला ना, तो मऊ पडत नाही. हा जास्त दिवस टिकत नाही, हा तेवढाच 2-3 दिवस टिकतो. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी पहिली मी काय घेणार आहे, छोटी मिरची घेते, आणि मग त्याच्यामध्ये थोडस तेल घालते. तिकडं आर्यन आणि विरांश आहे ना, तो आईकडं तिकडं सतवायला, आईला काय काम करायला देते. आणि लहान बाळ आहे, तो काय नाही थोडा, त्याचं अजून रुटीन काही सेट होत नाही. तो आहे आपल्या मम्मीकडं. इथं तेल घातलं थोडस. आता तेल गरम झालं, मोहरी घालते. बाळानो काय करायला रे सोनू? विरू आरू ए पिल्लू, काय कुठला कुठं पाणी ओतला? हे तसं त्याला द्यायचं नाही सोना आईला. आता मी मोहरी घातली तेल गरम झाल्यानंतर. आता त्याच्यामध्ये कढीपत्ता. काय करायला तुम्ही दोघं जण? कुठं पाठी मग ओततात बघ. आता लसूण घातली. आता मिरच्या कट करून ठेवलेल्या घालते. आणि हे शेंगदाणे काय भाजून घ्यायची गरज नसते, कारण आमच्याकडे तिकडं भाजलेले शेंगदाणे मिळत नाहीत, कच्चे असतात. हे आहेत भाजलेले. त्यामध्ये घालते मी मीठ. असे
छोट्या छोट्या गोष्टी असतात खरं किती आनंदी असतात येत असतात ना खरोखर ना. प्रत्येक गोष्टीमध्ये ना जर सुख आणि आनंद आपण निवडत गेलो ना तर बरं असतंय. तुम्हाला मी एक शॉर्ट मध्ये सांगितलं ना, आम्ही कुठला पण पहिली विचार करायला गेलो सगळ्यात पहिली आम्हाला येतोय निगेटिव्ह विचार. आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे आमच्याकडे खारा आणि झाला आमचा रेडी भळ्यान खाण्यासाठी तयार. आणि याच्यावरती थोडा कांदा लिंबू घातला तर त्याच्यावरती जर एकदम अतिउत्तम लागते खाण्यासाठी. मला काय करायलास तू? अरू हे बघा जो खारा वगैरे घातलेला आहे त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेते. तुम्हाला खायला देऊ रे सोनू? आता ब्रश कोण करताय रे बाबा विरू? तिकडं आई देते तुला. चल